जय मित्रांनो, तर आज आपल्यासोबत एक माझा मित्र जुडलेला आहे की त्याचा टायमिंग जर 1600 मीटरचा सांगायचं झाल्यास तर त्याचा टायमिंग 1600चा 4:54 इतका त्याचा 1600चा टायमिंग आहे. त्याच्यानंतर 100 मीटर त्यांनी 11:29 मध्ये 11:29 सेकंदामध्ये त्यांनी 100 मीटर मारलेला आहे. तर त्याचं नाव आहे, माझ्या मित्राचं नाव आहे संकेत नाईक, जो की सोलापूर शहर पोलीसला सध्या रुजू आहे. तर तो आता त्याचं थोडक्यात इंट्रोडक्शन देईल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संकेत नाईक. मी सध्या सोलापूर सिटी पोलीस इथं कार्यरत आहे. तर संकेत, माझा एक प्रश्न आहे की आता आपण तर सगळे सोबत प्रॅक्टिस केलेली आहे, तर तू 1600ची प्रॅक्टिस कशी केलेली आहे, तुझी सुरुवात कशी झाली तरी पण? 1600ची प्रॅक्टिस मी साधारणपणे माझा इंडोरस वीक होता, तर साधारणपणे मी पहिले माझा इंडोरस चांगला करून घेतला. नंतर मी स्पीड वर्कआउटवर लक्ष दिलं. सोबतच मी चांगल्या मित्रांसोबत प्रॅक्टिस करायचो. स्टार्टिंग म्हटली तर माझा इंडोरस वीक असल्यामुळे मी हिल वर्कआउट, स्पीड वर्कआउट, लॉंग वर्कआउट करायचो. सोबत स्ट्रेचिंग वगैरे, वॉर्मअप वगैरे, कूलडाऊनवर मी विशेष करून लक्ष द्यायचो. कारण की कूलडाऊन केल्याने काय होते, इंजुरी वगैरे येत नाही. आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर आपले जे हॅमस्ट्रिंग वगैरे असतात, मसल, सिन पेन, त्यासाठी सिक्युअर राहण्यासाठी मी स्ट्रेचिंगवर बी जास्त महत्व द्यायचो. अच्छा, तर आता सध्या आपल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणीची डेट आलेली आहे, तुलाही माहिती आहे. 11 फेब्रुवारी पासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर आता सध्या पोरांना प्रॅक्टिस कशा प्रकारे करायला पाहिजे सध्या, जर जास्तीत जास्त जर ग्राउंड कव्हर करायचं असल्यास? सध्याच्या कंडिशन म्हटलं, सगळ्यात पहिले तुम्हाला हिल वर्कआउट सोडा लागणार, लॉंग वर्कआउट सोडा लागणार. जादा करून आपल्याला स्पीड वर्कआउटवर लक्ष द्यायचं आहे. तो हप्त्यातून एक वेळेस 1200 रॅपिटेशन 2 टायमिंग सोबत, 5 मिनिटाची रिकव्हरी, दोन वर्कआउटमध्ये 400चे रॅपिटेशन जादा करून मारावे. आणि एबीसी प्रत्येक वर्कआउटमध्ये एबीसी 2 दिवसानंतर एकदा तरी पाहिजे, कारण की एबीसी खूप महत्वाचं वर्कआउट आहे. तर सध्या आता 15 आणि दिवसात समजा, आता जे 15-20 दिवस राहिलेले आहेत त्याच्यात 15 समजा 15 दिवसासाठी जादा करून त्यांना आता स्पीड वर्कआउटवर लक्ष दिलं पाहिजे. रॅपिटेशन म्हणा, 3 किलोमीटरचे रॅपिटेशन, 1200चे रॅपिटेशन, 800चे रॅपिटेशन ना, जेणेकरून त्यांनी सगळ्यात पहिले हिल वर्कआउट सोडायला पाहिजे, पायऱ्या मारणं सोडायला पाहिजे. कारण की काय मुलं काय करतात, पायऱ्या मारतात, हिल वर्कआउट करतात. त्यांनी आपले जे थाय असतात ते जाम पडायला लागतात, आणि थोडं जोरात आपण पळायला लागलो तर जाम पडते. जेणेकरून जादा करून मुलांनी स्पीड वर्कआउटवर लक्ष द्यायला पाहिजे आता. आणि आता समजा मग कितीतरी, आता हे जे तू सांगितलेलं आहे, तर यामध्ये किती सेकंद किती कमी होऊ शकतात तुझ्या मते? एक तुझ्या अनुभवावरून काय आपण सांगशील तू? स्पीड वर्कआउटवर जास्त लक्ष दिलं म्हणजे आपलं इंडोरस पक्क, आपलं पहिले इंडोरस पक्का आहे का त्याच्यानुसार आहे ते आपलं वर्कआउट किती द्यायचं आहे. कधी आपला 5:30, 5:40 असं टायमिंग येत असेल, आणि आपण कधी स्पीड वर्कआउट विशेष करून लक्ष दिलंय, 1200, 800, 3 किलोमीटरचे रॅपिटेशन वगैरे मारले, तो आपलं 5-10च्या आत 100% टायमिंग निघतो. फक्त आपण आपलं 100% देणं गरजेचं असते. आणि त्याच्यानंतर 100 मीटर साठी कसं करायचं मग नेमकं? 100 मीटरसाठी एकच पर्याय आहे, एबीसी वर्कआउट. एबीसी वर्कआउट एकदम बेस्ट वर्कआउट आहे 100 मीटरसाठी. 100 मीटर साठी एबीसी आता एबीसी वर्कआउट सगळ्यात बेस्ट. इंजुरीचे बऱ्यापैकी धोके असतात आता, कारण की आता 15 ते 20 दिवस आपल्या ग्राउंडला बाकी आहे. तर मग आता 100 मीटर आता कसं काळजी घेऊन कसं नेमकं आता प्रॅक्टिस कशी करायची नेमकी? सगळ्यात अगोदर मुलं आपले म्हणजे जादा करून खेड्याकडची मुलं काय करतात, गेल्या आपले राऊंड चालू करतात. हे सगळ्यात मोठी चुकीची पद्धत आहे प्रॅक्टिस करण्याची. यानं काय होते, सीन पेन उमळते. सगळ्यात अगोदर बॉडी गरम करणे हा एक महत्वाचा पूर्ण घटक आहे. आपली बॉडी गरम नसली ना, तो आपल्याला इंजुरी 100% येते आणि येणारच. आणि आता दिवस कमी असल्यामुळे काय होते, आपण घाबरतो थोडी, आपली बॉडी वीक होत चालते. असं म्हणजे असं तिची पूर्ती राहत नाही. तर सगळ्यात पहिले बॉडी गरम करणे हा सगळ्यात महत्वपूर्ण घटक आहे 1600 मीटर 100 मीटर साठी, जेणेकरून आपल्याला इंजुरी येऊ नये. आपली बॉडी अगर गरम नसली, आपले मसल वगैरे ऍक्टिव्ह नसले, तर आपल्याला इंजुरी येणार म्हणजे येणार या शेवटच्या दिवसामध्ये. आणि शेवटच्या बोल बोल बोला बोला बोल बोला बोला बोल ना, काही सांगत बोल होता बोल ना? सगळ्यात जादा काय होते, जे कमी दिवसामध्ये इंजुरी जादा येते. मुलांचे सिनपण दुखणे, खालून अँकल दुखणे, हे फक्त एकच कारण आहे की बुवा गेल्या रनिंग मारण्याचे हे परिणाम असतात. पहिले बॉडी गरम करणे, नंतर रनिंग मारणे, यांना आपल्याला बेनिफिट मिळतं चांगला.
हम्म. आणि गोळ्याचा एक विशेष म्हणजे तू गोळा 12 मार्काचा फेकलेला आहे ना भरतीमध्ये. तर येस, गोळा तू 12 12 मार्काचा फेकलेला आहे. तुझा मी बघितलेला आहे की 20 पैकी समजा तुझा 10च्या आतच जात होता, पण तू कव्हर कसा केला इतक्या लवकर मग तरी. आता तू पहिल्या सपाटी भरतीतच तू दुसऱ्या भरतीत लागलेला आहे ना. दुसऱ्या वर्षी हा, तर मग गोळा मी कसा जेव्हा कव्हर केला तू. पोलीस भरतीची तयारी करायचो ना, तर माझा गोळा म्हणजे कमी होता, एकदम कमी वीक होता. तर मी सपाटे आणि एखादी झाडाहून किंवा डांगीहून फेकण्याचा प्रयत्न करतो, त्यात माझा वाढायचा. पण हम्म, मी आता माझे सपाटे कंटिन्यू आहे ना, हम्म, तर माझा गोळा आता आउट ऑफ आहे. हम्म, आउट ऑफची बी पुढे जातो. माझे सपाटे कंटिन्यू चालू आहेत. हम्म, सपाटे हा एक चांगला हे आहे गोळ्यासाठी. हम्म, हम्म. हो ना. आता हे झालं तू ग्राउंड बद्दल. आता समजा आता तिन्ही इव्हेंट बद्दल सांगलं, पण आता सध्या आता आता तर घबराट म्हणजे आता घाबरूनच जातात समजा. विशेष आता पोरं आता फेस कसं विशेष म्हणजे करायचं नेमकं काय आता होते, भरतीले. जसं ग्राउंड जवळ जवळ येते, जसं आपला आपला ऍक्टिव्हपणा हा कमी होत चालतो. हम्म, बॉडी असं म्हणजे शरीर गरम होणे, हम्म, तेजी पूर्तीने राहणे, मन लागणे, हम्म, हा आहे. सगळ्यात पहिले ग्राउंडवर गेल्या गेल्या बॉडी गरम करणे. बॉडी हम्म, गरम केली म्हणजे आपण ऍक्टिव्ह झालो. हम्म, आणि आपला एकदा गोळा कमी गेला ना, तो आणखी गोळा कमी होत जातोय. हम्म, कारण की आपलं ते मनात धापणे बसत जाते. हम्म, एकदा बॉडी गरम असली ना, तर सगळं व्यवस्थित चालते आपलं. हम्म. पण आता आणि भरतीत मुलं काय, आता समजा आता आता भरती आली, आता ग्राउंड आता 2 दिवसावर येऊन टेकलं, पण कॉन्फिडन्स नेमका असा कसा टिकून कसा ठेवायचा नेमका आता सध्या या भरतीच्या आपण काळात. जे आपण जे केलेलं आहे तेच लक्ष आठवायचं, किंवा आपण आपली 1-10च्या आत आपलं रॅपिटेशन जे गेलेलं आहे 400, तर आपला बी आता लक्ष आणायचं की आपण त्यावेळेस मारले ना, तो हम्म, आपला यावेळेस बी जायलाच पाहिजे. यावेळेस तेच आहे की मुलं काय होतात, विकनेस येते, घाबरते. मी सांगू ना, जशी जशी हम्म, भरती येणार, जसं जसं वीक होत जाते माणूस, गोळा हम्म, कमी जाणे वगैरे. हम्म. हा ना. बेस्ट पैकी आता तू हे सर्व काही सांगितलं, पण आता नेमकं आणखी ऍडव्हान्स मध्ये काय सांगू शकशील तू आता सध्या. आता तू तर आहे ना, आता जे पोरायचे ऍडव्हान्स 5चे काय 5.5चे पण वांदे ऍडव्हान्स असतात, पण तू येस. 5च्या आतमध्ये जे रनिंग मारली 1600ची, तर आता ऍडव्हान्स मध्ये काय सांगशील तू म्हणजे. ऍडव्हान्स मध्ये आता झालंय, तर आता जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना यामध्ये काय करते आपण जे बोरकट करतो त्यात पाणी कमी पितो आपण. तर हम्म, आपण इलेक्ट्रॉन सकाळी 1 इलेक्ट्रॉन आणि संध्याकाळी 1 इलेक्ट्रॉन नेहमी घ्या. हम्म, इलेक्ट्रॉनमुळे काय होतात, जे आपले मसल मध्ये जे क्रॅक येतात ते भरून येतात. आपण या महिन्यामध्ये पाणी आपण कमीच पितो. हम्म, इलेक्ट्रॉन आपले सगळे इंजुरी, आपले क्रॅम वगैरे सगळे भरून काढते. हम्म. आणि ते प्री वर्कआउट वगैरे असते ना काही दुसरे. एक मिनिट. तर आता तू दुसऱ्या भरतीमध्ये लागला, तर पहिल्या भरतीमधून काय अनुभव घेतला म्हणतो. पहिली भरतीमध्ये विशेष म्हटलं तर लाईन मध्ये लेट लागणे. हम्म, कारण की मी पुणे सिटीला पहिल्यांदा पळालो होतो, तिथं माझं श्वास टायमिंग पहिले भरतीमध्ये 4:49 लावला होते. हा, पण मी त्या भरतीने एवढं शिकलो की लेट मध्ये ग्राउंडला लेट उतरणे हा आपला म्हणजे चांगली गोष्ट नाही. लवकर म्हणजे लवकर लागलो होतो लाईनला, हम्म, त्यामुळे काय झालं, माझं 1600 लवकर झालं. हम्म, गोळाचं इव्हेंट लवकर झालंय. आणि माझी बॉडी वीक नाही झाली. लवकर झाल्यामुळे काय झालं, मी विकनेस आले नाही, तर मला 100 मीटरला बेनिफिट मिळालं. हम्म, माझं 100 मीटर आउट ऑफ गेलं. हम्म. तिथं पुणे सोबत सिटीला मी ना. पुणे सिटीला मी पहिली भरतीला 4:49 मध्ये मारलं. हम्म, हम्म, मला इतकं कळालं की बाबा भरतीला लेट म्हणजे ग्राउंडला लेट जाणे हा आपला म्हणजे म्हणजे कमीचा पॉईंट आहे. हम्म, हम्म, लवकर जाणे आपला बेनिफिट आहे. हम्म, आणि विशेष म्हटलं तर मी ग्राउंडला गेलो, म्हणजे लॅट्रिनचा प्रॉब्लेम येते मुलांना. हम्म, तो नाईटला मी अर्धा लिटर मध्ये एक एक इलेक्ट्रॉन पूर्ण हम्म, पिऊन झोपायचो, जो सकाळी सगळं फ्रेश होऊन उठायचो मी. हम्म, आणि काय करतात मुलं काय करतात, पहिले अगोदर 1600 झालं तर बिना बुटाचे मारतात. हम्म, हा निगेटिव्ह पॉईंट आहे. हम्म, कोण्या ठिकाणी ग्राउंड चांगला असते, खराब असते, तो इंजुरी येते. हम्म, खालचे जे आपले तळपायातले साल्ट निघले होते, माझ्या सोबतच्या स्क्वॉडचे मुलांचे तळपायाचे साल्ट निघाले होते. त्यांना 100 मीटर मध्ये पळायलाच गेलं नाही, 0 मार्क पळाले. हम्म, एक भरती त्यांची वाया गेली. हम्म, काय मुलं काय करतात, आपले 16ची प्रॅक्टिस, 100ची प्रॅक्टिस शूजवर करतात, हम्म, पण भरतीला बिना नंगे पायाचे पळतात, त्यांना हम्म. इंजुरी येते. अच्छा, अच्छा. आणि शूज आणि वगैरे 100 काही मीटर स्पेशल मी वगैरे काही. नायकी मी 1600 मीटर साठी नायकीचा नेक्स्ट पर्सेंट 2 हा शूज यूज करायचो. हम्म, पहिल्यापासून मी हा शूज यूज करायचो. हा हम्म, सगळ्यात बेस्ट शूज आहे हम्म, रोड रनिंग साठी किंवा ट्रॅक रनिंग साठी. हम्म. आणि 100 मीटर साठी नेव्हियाचा. 100 हे नेव्हियाचा. 2 शूज मी कंपल्सरी यूज करायचो. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि त्यानंतर माझा फेवरेट शूज आहे स्केचरचा. हम्म. येऊन हे जातं. 2 शूज मी यूज हा ना, करायचो. म्हणजे किमतीचे कमीच आहेत समजा, 3,000च्या अंडर मध्येच मी आहे काय.
मी कमी फर्स्ट कॉपी ज्यादा यूज केली. हम्म, हम्म. तसं ठीक आहे. आणखी काही तसं आणखी जशा मित्रांनो आता तुमच्या ज्या काही शंका असतील ग्राउंड बद्दलच्या तर तुम्ही